नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। दिल्लीच्या व्यापाऱ्यास 24 कोटी दंड। पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथील बनावट पत्त्यावर जीएसटी नोंदणी करून सुमारे 70 कोटी रुपयांची बोगस बिले काढून 12 कोटींचा आयटीसी गैरवापर केल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या कोल्हापूर आयुक्तालयाने दिल्लीतील गोविंद सिंग नामक व्यापाऱ्यास 24 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे। दिल्लीच्या गोविंद सिंग नामक व्यापाऱ्याने रामानंद नगरमधील राम रहीम चौक येथील पत्त्यावर SR मेटल या नावाने जीएसटी नोंदणी केल्याचे व बोगस बिलांद्वारे 12 कोटींचा जीएसटी घोटाळा केल्याचे समोर आले होते। या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय जीएसटी कोल्हापूर विभागाच्या कर चुकवेगिरी विरोधी शाखेने ऑक्टोबर 2025 मध्ये रामानंद नगर येथे तपासणी केली होती। SR मेटल या फर्मच्या माध्यमातून सुमारे 70 कोटी रुपयांची बनावट बिले तयार केल्याचे व या बिलांमध्ये सुमारे 12 कोटी रुपयांचा जीएसटी दाखवून इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर केल्याचे तपासात उघड झाले होते। या नोंदणीमागील मुख्य सूत्रधार दिल्लीतील गोविंद सिंग असल्याची माहिती पुढे आली होती। SR मेटल या फर्मच्या जीएसटी नोंदणीसाठी दिलेला पत्ता आणि नोंदणी तपासली असता तेथे कोणतेही कार्यालय, गोदाम, कामगार किंवा व्यावसायिक व्यवहार अस्तित्वात नसल्याचे आढळून आले होते। त्यामुळे ही फर्म फक्त कागदोपत्री अस्तित्वात ठेवून बनावट बिले तयार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यानंतर जीएसटी विभागाने गोविंद सिंग विरोधात 24 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे। जीएसटी नोंदणी प्रक्रियेदरम्यान पलूसमधील एका कर सल्लागाराने संबंधित व्यापाऱ्याला आपला मोबाईल क्रमांक दिला होता। मात्र या घोटाळ्यात त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणताही सहभाग आढळून न आल्याने त्याला या कारवाईतून वगळण्यात आला आहे।